आठवड्याभरात काय सीन होणार आहे आपल्या घरात किंवा माझ्यासोबत, असं मला तो फ्लॅश होऊन जायचा. करत जातात तशी एक एक लेअर क्रॅक होते आणि ती जशी लेअर क्रॅक होते तुम्हाला दिसायला स्पष्टता येते. आणि मग त्या झाडाजवळ मी जाऊन एक राऊंड मारून आले आणि मग लक्षात आलं की इथून पाताळ लोकांमध्ये जाण्यासाठीचा किंवा वेगळ्या डायमेन्शनला जाण्यासाठीचा एक रस्ता आहे. त्यावेळेस तुमचं थर्ड ऍक्टिव्ह होतं. म्हणजे म्हणतात ना, थर्ड ऍक्टिव्ह करताना लोक रडतात, पडतात, बेशुद्ध होतात. म्हणजे तुम्ही आता म्हणताय, पण तुम्ही शिकवता का हे? तसं खूप फार बदल घडलेला असं तुम्ही बघितलं आहे? रिलेशन मध्ये पण प्रश्न होते, ते पण नॉर्मल झाले, घरातलं वातावरण पण हेल्दी झालं आणि आता स्वतःचे 4 बिझनेस त्यांचे आहेत. जॉब सुरू झालं की दंड इतका उडायचा की धरून ठेवायला लागायचं. एक प्रश्न असा होता, माझे एक क्लोज रिलेटिव्हनी असंच शेअर केलं होतं की त्यांच्या घरातलं जे देव्हाऱ्याची रूम आहे तिथे ते जपाला बसतात. आता जैन आपले देव, एकदम दैवत्व प्राप्त झालेल्या लोकांना गोल्डन कलरचा ओरा तयार होतो. 1001% मी लिहून देऊ शकते, रिझल्ट येणार म्हणजे येणार. नमस्कार मंडळी, चर्चा बिरच्या नवा विचार नवी दिशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपल्याकडे पुन्हा एकदा एक खास पाहुणे आलेले आहेत. त्यांचं जरी नाव घेतलं ना तर लोक पटकन म्हणतात, अरे ही तर महाराष्ट्राची आकाशिक गर्ल. अगदी बरोबर, ही आकाशिक गर्ल दुसरी कोणी नव्हे, त्या आहेत मिसेस कीर्ती राजगुरू, जे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले आहेत अशाच गूढ आणि रहस्यमयी गोष्टी आपल्याला सांगायला. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत थर्ड आय ॲक्टिव्हेशन, मंत्रोच्चार आणि मंत्रोच्चार केल्यानंतर पैशाचा ओघ कसा आपल्याकडे वाढू शकतो या विषयावर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकही मिनिट मिस करू नका आणि फॉरवर्ड करून सुद्धा बघू नका. आणि अशाच गूढ, रहस्यमय आणि इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आमचं चॅनल चर्चा बिरच्या नवा विचार नवी दिशाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड कीर्ती मॅम सोबत. सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द शो. कीर्ती मॅम, तुमचं पुन्हा एकदा आमच्या शोवर खूप खूप स्वागत. खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद सर, पुन्हा एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल. मागच्याच आपण बरंच काही बोललो, बऱ्याच गोड विषयांवर. तर माझा मागचा प्रश्न राहिला होता तुम्हाला विचारायचा की हा रहस्यमयी जे तुमचे गूढ जे सगळे आपण करतोय, म्हणजे आकाशिक यात्रा म्हणा, आकाशिक रिडिंग म्हणावं, बाकीचे मंत्रोच्चार म्हणावं, तर ह्या सगळ्यांची सुरुवात नेमकी कशी झाली? सुरुवात झाली अशी म्हणता येईल की काही गोष्टी नॅचरल तुमच्याकडे येत असतात. तर सहज असं जरी बसलं ना की पुढच्या आठवड्याभरात काय सीन होणार आहे आपल्या घरात किंवा माझ्यासोबत, असं मला तो फ्लॅश होऊन जायचा. आणि परत 8 दिवसांनी की अरे हे तर मला दिसलेलं होतं, मग त्याला काय म्हणायचं, याला म्हणतात काय, कशामुळे ह्या गोष्टी माझ्याबरोबर होतात ते. तर ह्या सगळ्या गोष्टींची अगदी 10व्या-11व्या वर्षी मी सुरुवात केली आणि मला असं कळालं की माझ्या आजीला ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या. तिच्याकडनं माझ्याकडे फॉरवर्ड झाल्या आणि मग त्याच्यावर थोडंसं काम, ध्यान, मग ध्यान कसं करायचं, मग ध्यान म्हणजे काय, मग दृष्टी म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोहोचत गेल्या. आणि मग दुसऱ्यांच्या विषयी जर आपण काही बघायचं आहे तर त्या बघू शकतो आणि त्याला आकाशिक रेकॉर्ड्स असं म्हणतात. तर ते अशा ट्रान्सफर होत गेल्या त्या गोष्टी. तर मॅम, तुम्हाला हे जेव्हा कळलं की मला असं फ्लॅश होतं, दिसतं, कळतं, ही पण एक विद्या आहे, गूढ विद्या म्हणा, रहस्यमय, जे आम्हाला असं खूप इंटायसिंग वाटतं काय असू शकेल हे. तर मग ह्याचं तुम्ही प्रॉपर शिक्षण घेतलंय, तुमचे गुरु कोण होते, काय, कशी या प्रवासाला तुम्ही सुरुवात केली आणि कितव्या वर्षापासून तुम्ही सगळ्यांना, दुसऱ्यांनाही मदत करायला सुरुवात केली? 10व्या-11व्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी मला क्लिक व्हायला लागल्या की हे असं होतंय. आणि मी ते गंमत म्हणून सगळ्या गोष्टी, आता फॉर एक्झाम्पल टीव्ही जरी सुरू असेल तर पुढचा सीन काय असू शकतो आहे, किंवा एखादी घटना घडणारी, चांगली असू देत, वाईट असू देत. आणि मग हे 20-19 वर्षापर्यंत हे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पण मग मला बऱ्याच वेळेस असं व्हायचं की व्यस्त मी ज्यावेळेस असेल त्यावेळेस ह्या गोष्टी नव्हत्या कळत.
पण शांततेच असायचे ना, अच्छा. एकटी एकांत. म्हणजे आता 4 लोक माझ्या समोर जरी आहे पण मी स्वतः शांत आहे ना, तर मला ती गोष्ट फ्लॅश होऊन जाणार. पण मी जास्त बोलले, मी जास्त बडबड केली, लोकांमध्ये मिसळले की ते इंट्युशन माझे महिनाभर येत नव्हते. मग मी त्याच्यावर काम केलं. तर हे ध्यानाचा प्रकार आहे. मग ध्यान कसं करायचं, मग त्याला शिकवायला पाहिजे कोणीतरी. मग तिथून मग मग योगा केला, मग ध्यान केलं. मग हे याला म्हणतात की आकाशिक रेकॉर्ड्स. अच्छा. मग ते शिकले. मग दिल्लीवरनं मी शिकले, शर्मा म्हणून आहेत एक जण, अच्छा. त्यांच्याकडनं मी शिकले. ते बऱ्याचशा गोष्टी, बारकावे जे आहेत, हे तर नॅचरल काही गोष्टी येतात, पण एखादी विद्या आपण प्रॉपर गुरूंकडनं शिकतो, दीक्षा घेतो, त्यावेळेस दृष्टी तुमची क्लिअर होते. आणि दिव्य दृष्टीच्या माध्यमातून मला खूप जास्त क्लिअर झाल्या ह्या गोष्टी. तुमचे 5ही सेन्सेस ऍक्टिव्ह होतात आणि 5ही अँगलनी तुम्ही ज्यावेळेस ती गोष्ट एखाद्या व्यक्तीबाबतची बघू शकता, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, तर खूप जास्त रिझल्ट वेगळे येतात. वाव, ग्रेट. पण हे जे नाव तुमचं जे पडलंय, महाराष्ट्राची आकाशिक गर्ल, ह्या मागचं रहस्य काय, हे नाव कसं पडलं? इथे जे आहे ना की महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांनी कॉन्टॅक्ट केला आणि ज्यांचे रेकॉर्ड्स बघितले सगळे सॅटिस्फाईड झाले. त्यांच्या फॅमिलीज, त्यांचे रिलेटिव्ह सगळे कनेक्ट होत गेले आणि त्या लोकांनीच मला फेमस केलं. त्या लोकांनी. आणि तुमचं ज्ञान, तुमची हे काम करण्याची पद्धत कदाचित लोकांना आवडली असेल, त्यांना रिझल्ट मिळाले असतील, म्हणून मग ते जास्त वाढत गेलं. मॅम, मागच्या वेळेला आपण बोललो होतो तेव्हा एक पॉइंट आपला आपण जस्ट टच केला होता मागच्या एपिसोडमध्ये, पण तो मला वाटतं आपण या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बोलायला हवा. तो आहे थर्ड आय ॲक्टिव्हेशन. एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे आतापर्यंत आम्ही कसं शंकर भगवानचं तिसरा डोळा उघडतो इथपर्यंतच आमचं ज्ञान आहे, पण खरंच थर्ड आय ॲक्टिव्हेशन म्हणजे नेमकं काय आहे ते? थर्ड आय ॲक्टिव्हेशन, दिव्य दृष्टी याला असं म्हटलं जातं, आणि ते असतं तुमच्या आज्ञाचक्रावर. अच्छा. आपण ध्यानाला बसतो तर बघतो कुठे आपण, ह्या पॉइंटला, किंवा सांगितलं जातं, फॉर एक्झाम्पल मी आता जिथे कुंकू लावलेलं आहे माझं, ती माझी एक्झॅक्ट पॉइंट आहे थर्ड आयची. असे प्रत्येक व्यक्तीला कपाळावर 3 पॉइंट असतात आणि त्याच्यापैकी एक पॉइंट ऍक्टिव्ह असतोच असतो. हा, एक पॉइंट हा ऍक्टिव्ह असतोच तो, फक्त आपण त्याच्यावर काम करत नाही. काही लोकांचे 3ही असतात. तर तो जो आहे छान ऍक्टिव्ह करण्यासाठी ध्यान जे केलं जातं, आणि तो ध्यानाने काय म्हणतात परिपक्व होतो, मोठा होतो, आणि त्या पॉइंटला 5 लेअर असतात. लेअर असे असतात, तुम्हाला एक साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कफ असतो ना आपला, पातळ लेअरच्या 5 लेअर असतात अशा, आणि तुम्ही जसं ध्यान करत जातात तशी एक एक लेअर क्रॅक होते, आणि ती जशी लेअर क्रॅक होते तुम्हाला दिसायला स्पष्टता येते. HD मध्ये पण आपण बघू शकतो. हा, इतकं क्लिअरली तुम्ही बघू शकतात. आणि दिव्य दृष्टी म्हणजे तुमच्या 7 डायमेन्शन जे म्हणतो आपण, कुठल्याही डायमेन्शनला जाऊन एका जागेवर बसून तुम्ही ते बघू शकता, म्हणजे सूक्ष्म दृष्टीने. पास्ट, फ्युचर, प्रेझेंट सगळं बघू शकतो कोणीही. पण हे निवडक लोकांना जमतं की कसं आहे ते? तुम्ही कुणीही जगातलं कुणीही व्यक्ती याला प्रॅक्टिस करू शकतो. सगळा गेम प्रॅक्टिसचा आहे. आध्यात्मिक बैठक असणं गोष्ट वेगळी आहे, पण तरी सुद्धा ज्यांचा गंधही नाहीये त्या व्यक्तीला अध्यात्माचा, आणि त्यांनी जर ठरवलं की मला ह्या विषयी काम करायचं आहे, तर तो नक्कीच करू शकतो. हे शिकून घ्यावं लागत असेल. अगदी. याला थर्ड आय ॲक्टिव्हेशन मेडिटेशन म्हणतात. अच्छा. थर्ड आय ॲक्टिव्हेशन मेडिटेशन मधनं तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत असतात. हे नक्की आपण त्यात काय काय बघू शकतो? म्हणजे आपलं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, आणखी कुठल्या गोष्टी आपल्याला त्यात? सगळं बघू शकता तुम्ही, सगळं बघू शकता. तुम्ही काही एक्झाम्पलनी सांगू शकाल? केस स्टडीज. एक म्हणजे गाव होतं एक, आणि त्या गावामध्ये ना सर्टन एरिया आला की खूप वातावरण असं वेगळं वाटायचं किंवा भीती वाटायची, आणि सारखं येणं जाणं होतंच. मग एक दिवस ज्यावेळेस माझा स्टडी चाललेला होता प्रॉपर याच्याविषयीचा, आणि मग त्या झाडाजवळ मी जाऊन एक राऊंड मारून आले, आणि मग लक्षात आलं की इथून पाताळ लोकांमध्ये जाण्यासाठीचा किंवा वेगळ्या डायमेन्शनला जाण्यासाठीचा एक रस्ता आहे. तर मेडिटेशनमध्ये बसले, थर्ड आयनी त्या झाडाजवळ गेले,
आणि तिथे एक होल होता आणि तो जो होल होता तो पूर्णपणे वेगळ्या डायमेन्शनला तिथे एंट्री होती. आणि तिथले काही लोक त्या जो दरवाजा म्हणू आपण ह्या डायमेन्शनला येऊन थोडा वेळ ते लोक इथे राहायची आणि परत जायचे. मग त्याच्यामुळे ते वातावरण जे होतं ना ते दूषित व्हायचं. आता तिथे काही करता आलं नाही तो विषय वेगळा आहे, कारण त्या लेवलला त्या एनर्जीज वेगळ्या असतात. तर तुम्ही कुठल्याही डायमेन्शनला कुठूनही एंट्री करू शकतात, जाऊ शकतात. हो, येस. पण ह्याचा लोकांना काय फायदा होतो? म्हणजे असं बरेच जण तुम्हाला येऊन विचारत असतील की बाबा भविष्यात काय किंवा माझ्या पास्ट मध्ये काय, कसं लोकांना भविष्याचं म्हणण्यापेक्षा पास्टचं म्हणण्यापेक्षा प्रेझेंटला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अच्छा, आता एखाद्या घरामध्ये एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, आपण निगेटिव्हचं बोललो थोडक्यात. तुम्हाला नॉर्मल लोकांना ते कळणार नाही की इथे एनर्जी निगेटिव्ह आहे किंवा कशामुळे प्रॉब्लेम येतोय. ज्यावेळेस आपण एखाद्या घरात एंट्री करतो, थर्ड आय ऍक्टिव्हेशन ज्यांचं असेल त्यांनी एंट्री केली आणि लक्षात येतं की इथे एक स्थिर एनर्जी आहे, एंटिटी आहे. मग ती कुठे आहे, तर बऱ्याच वेळेस लेडीजची जी एनर्जी असते, जी पूर्वी त्या घरात राहिलेली असेल, तिला त्या आत्म्याला मोक्ष मिळालेला नसेल, आणि महिलांचं असं असतं की संसारात जीव, तर ते घर, ते डायमेन्शन त्या सोडत नाही. आणि मग काय होतं की त्या तिथे स्थिर व्हायला लागल्या की आपल्यासारख्या लोकांना, शरीरधारी लोकांना त्या एंटिटीजचा, त्या एनर्जीचा त्रास होतो. आणि मग ते आपल्या कामावर परिणाम होणं, तब्येतींवर परिणाम होणं, घरातल्या इतर ज्या महिला असतील त्यांना कमरेपासून खालचे प्रश्न, शारीरिक प्रश्न, पुरुष असतील त्यांचे बिझनेसमध्ये लॉसेस, हार्ट अटॅक वाढणं, किंवा तब्येतीला प्रॉब्लेम तर आहे पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर, चेकअप केल्यावर तुम्हाला रिपोर्ट नॉर्मल येणं, ते ह्या सगळ्या गोष्टी एनर्जीज तिथे दिसतात आणि त्या बोलतात, सांगतात. आणि त्या एनर्जीजला पण कळतं की कोण त्यांना बघू शकतं. ज्यांचं थर्ड आय ऍक्टिव्ह आहे ते पण त्यांना ओळखतात. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थर्ड आय तुमचं ऍक्टिव्ह झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला एंटिटीजच दिसतात. तुम्ही डायरेक्ट त्या डायमेन्शनला एंट्री करता. ओके. आता मगाशी सांगितलं बिझनेस लॉस होतो वगैरे वगैरे, तर या थर्ड आय ऍक्टिव्हेशनचा आणि पैशाचा असा काही गूढ संबंध आहे का? ज्याचा थर्ड आय ऍक्टिव्हेट होतोय, जो करतोय, पैशाला आपल्याकडं खेचू शकतो का? हो, थर्ड आय, आता जसं आपण एनर्जीज बघतो किंवा एनर्जीला कनेक्ट करतो, नॅचरली आपण सगळ्यात आधी निगेटिव्ह एनर्जीला कनेक्ट करतो, त्या बाजूला सारतो. तसेच पॉझिटिव्ह पण आपल्याकडे येतात, कारण आपण ओऱ्याने पॉझिटिव्ह झालेलो असतो. ज्यावेळेस थर्ड आय ऍक्टिव्हेशन ची प्रोसेस सांगू मी आधी? मी आधी ना प्रॉपर प्रोसेस सांगते तुम्हाला. थर्ड आय ऍक्टिव्हेशनला काय असतं की तुमचे 7 चक्र, असे एकूण 114 चक्र असतात आपल्या शरीरामध्ये, पण बेसिक जे मुख्य जे आहे ते आपले 7 चक्र आहे. तर 7 चक्रापासून इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या असतात. आणि त्या 3 नाड्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं, हे प्रत्येकाला नैसर्गिक मिळालेलं असतं. ज्या वेळेस ते मंत्र जापाने तुमचं लिक्विड वरती येतं त्या नाड्यांमधनं, विश्विक ऊर्जा जी असते ती तुमच्या सहस्त्रारापासून तुमच्या शरीरात जाते आणि तुमची नैसर्गिक जी ऊर्जा असते ती वरती येत असते. आणि ज्यावेळेस दोघांचं मिलन होतं त्यावेळेस तुमचं थर्ड ऍक्टिव्ह होतं. म्हणजे म्हणतात ना, थर्ड ऍक्टिव्ह करताना लोक रडतात, पडतात, बेशुद्ध होतात, कारण ती ऊर्जा इतकी मोठी असते. आणि ज्यावेळेस तुमचं नाभी चक्रापर्यंत मंत्रांची ऊर्जा येते, तुमच्या भोवती लेअर तयार व्हायला लागतात. आपण देवांचा फोटो बघतो, त्याच्या मागे कसे लेअर दिसतात आपल्याला, बरोबर, अशा व्हाईट, नाही, हे ऍक्च्युली 7 कलर असतात ते. हा, प्रॉपर एखादा फोटो बघितला ना तुम्ही, तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये. तसेच आपल्याला पण असतात, हे आपल्याला पण असतात, पण आपले कधी ऍक्टिव्ह होतात, आपण मंत्र जापाने ज्यावेळेस तुमची ऊर्जा वाढवतो ना स्वतःची, त्यावेळेस ते होतात. आणि तुमचं नाभी चक्रापर्यंत म्हणजे मणिपूर चक्रापर्यंत ज्यावेळेस तुमचं मंत्र येतो, मंत्राची ऊर्जा येते, त्यावेळेस तुमचे 3 लेअर तयार होतात. आणि सहस्त्रारपर्यंत ज्यावेळेस जातात तोपर्यंत 12 लेअर तयार झालेले असतात. अच्छा. आणि ते 12 लेअर कोण बघू शकतं? ज्याचे थर्ड आय ऍक्टिव्ह आहे तो, किंवा जो वेगळ्या डायमेन्शनचा आहे. मग वेगळ्या डायमेन्शनला आपण कधी कनेक्ट करतो? हे सगळे 12 लेअर तुमचे कंप्लीट झाले, आणि सगळ्यात आधी निगेटिव्ह, म्हणून ते आपल्याला बघत असतात. आणि का बघतात, शोधतात ते, की हेच आम्हाला फ्री करू शकतात. अच्छा. येस.
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं थर्ड आय ऍक्टिव्ह करायचं एवढं सोपं नाही. किंवा बरेच लोकांचं ऐकलं असेल की लोक वेडी होतात थर्ड आय ऍक्टिव्हेशन. हा इतकं सोपं नाही, ज्या सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं आहे, पण तेवढं सोपं नाही ऍक्च्युली. पण हेच तर सांगितलं जात नाही. माझा मुद्दाच हा आहे मराठीतनं पॉडकास्टचा की हे मुद्दे पुढे आणायचा. जी गोष्ट असते ती मार्केटमध्ये येत का नाही. बरोबर आहे. निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कनेक्ट करणार. तुमचे 12 लेअर तयार झालेले आहे. तुम्हाला गुरूंकडनं प्रोटेक्शन मिळालं का? एंटिटीशी डील कसं करायचं ते तुम्हाला शिकवलं का? थर्ड आय ऍक्टिव्ह करून तुम्हाला सोडून दिलं जातं. ती एनर्जी तुमच्यामध्येच एंटर करणार, तुमच्या ओऱ्यामध्ये एंटर करणार. तुमचं बॅलन्स जाणार ना. बरोबर आहे. ते तुम्हाला लेअर ते तुमचे प्रोटेक्ट करता आले पाहिजे, झेपलं पाहिजे. आणि त्याकरता तो प्रॉपर ती विद्या तुम्ही कशी आत्मसात कराल ते महत्वाचं आहे. हे तुम्हाला प्रॉपर शिकवणारी व्यक्ती पाहिजे. ऍक्टिव्हेशनला काही नाही. तुम्ही आजकाल 21 हजारात तुमचे ऍक्टिव्हेशन करून देतात. 5 मिनिटाचं काम असतं. अच्छा, त्याला उपयोग नाही काही. कारण माझ्याकडे जर 1 कोटीचा मंत्र झालेला असेल आणि मी तुमच्या थर्ड आयला टच केलं की तुम्हाला तिथे व्हायब्रेशन येणार, लगेच तुमचं ते होऊन जाणार. त्याला उपयोगच नाही. तुमची नैसर्गिक ऊर्जा मूलाधारपासून तुम्ही सहस्त्रारपर्यंत न्याल. वैश्विक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मी जस्ट तुम्हाला साधा दुरून जरी टच केलं एनर्जी लेवलला तरी तुमचं ऍक्टिव्हेशन होणार. पण ती ऊर्जा वेगळी असणार आहे. जे प्रॉपर तुमच्या कोर्समध्ये जे शिकवलं जाणार ते खूप महत्वाचं आहे. 5 मिनिटाच्या ऍक्टिव्हेशननी काहीही होत नाही. तर मॅम, थर्ड आय ऍक्टिव्हेशन बद्दल तुम्ही आता सांगितलं की लोक थोडंसं शिकवतात, सोडून देतात. तुम्ही जे आता सांगितलं की प्रोटेक्शन हवं किंवा ऑरा कसा प्रोटेक्ट करायला पाहिजे, हे ऑल दिस थिंग्स. पण हे शिकवणार कोण? तुम्ही शिकवता का? पण हे सगळं म्हणजे तुम्ही आता म्हणताय, पण तुम्ही शिकवता का हे? हो, आपले क्लासेस आहे थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन. थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन, येस. थोडं सांगाल त्याबद्दल? 5 महिन्याचा कोर्स असतो हा. याच्यात वीकली आपण घेतो. 1-1.5 तासाचा वगैरे क्लास असतो हा. त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक पासून आपण सुरुवात करतो. ज्या व्यक्तीला क्लास करायचा आहे त्याचे चक्र किती ऍक्टिव्ह आहेत, ओरा कसा आहे, काय ब्लॉकेजेस आहे, इष्ट कुठले, मंत्र कुठला घ्यायचा, किती वेळ साधना केली पाहिजे, त्याचं आचरण कसं पाहिजे, काय काय गोष्टींचे नियम, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात शिकवतो. आणि खूप छान रिझल्ट आहेत. म्हणजे ते पर्सनली शिकवता तुम्ही? हो, पर्सनली. पण मग हे थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन जी व्यक्ती शिकते त्याला काही त्रास होत नाही? त्रासासाठी करतच नाहीत ना आपण. म्हणजे बऱ्याच जणांना असं काही इंटरनेटवर वाचतो आम्ही, बघतो की असं काही करताना त्याला काहीतरी थोडंसं ओव्हर एक्साइटमेंट, ओव्हरवेल्मिंग किंवा काहीतरी त्रास, असं काही होतं का? नाही, तसं काही होत नाही. निगेटिव्हिटी ज्या लोकांना आहे, पण ज्यांना करायची इच्छा आहे, तर आपण पॉझिटिव्ह गोष्टी बॉडीत टाकतो, त्या सोलमध्ये टाकतो, त्याच्या ओऱ्यामध्ये टाकतो. आणि निगेटिव्ह गोष्टींनी त्याच्या ओऱ्यामध्ये जर घर केलेलं असेल तर त्यांना बाहेर पडायला त्रास होतो. तर तो त्रास होतो त्या व्यक्तीच्या बॉडीला. आणि तो झालाच तर समजायचं की कोर्स प्रॉपर चाललाय. येस. म्हणजे तो त्रास थोडासा झाला पाहिजे. निगेटिव्ह असेल तर झालाच पाहिजे. बरोबर. अदरवाईज नाही, अदरवाईज काही नाही. पण या थर्ड आय ऍक्टिव्हेशन मुळे कोणाच्या आयुष्यात असं खूप फार बदल घडलेला असं तुम्ही बघितलं आहे का? तुमच्या नजरेत कसं काही आहे? हो, अगदी आमच्या बॅचेस बरेचसे लोक असे आहेत की काही म्हणजे इन्कमचा इतका प्रश्न असायचा त्यांचा की रोजचं जे आहे जगणं जे म्हणतो आपण, बेसिक गोष्टींना सुद्धा प्रश्न असायचे. आणि साधारण आता 4 ते 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. पण अगदी कोटींमध्ये लोक खेळतात. हो, अगदी. म्हणजे तुम्हाला सांगते ना मी, युनिव्हर्सच्या एनर्जीशी तुम्ही ज्यावेळेस कनेक्ट होता आणि तुमची पावलं उचलायला लागतात, तर तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये लागणारी जी गोष्ट आहे मेन म्हणजे पैसा, तर ती तुम्हाला एफर्टलेस कशी मिळते तुम्हालाही कळत नाही. तुमच्या इतक्या संधी तुम्हाला चालून येतात. खूप छान अनुभव, म्हणजे खूपच छान अनुभव आहेत. हे थर्ड आय ऍक्टिव्हेशन ज्यांना जी गरज आहे तुम्ही त्यांचं करता का तुमच्या ऍक्टिव्हेट करून त्यांना त्यांच्या जीवनात बदल घडतो? म्हणजे तुम्ही करता आणि मग तुम्ही हेल्प करता की ते त्यांचंच करतात आणि तुम्ही कसं करता? मी काहीही करू शकत नाही. मी क्लास घेणार, तुम्हाला कसं करायचं हे शिकवणार. प्रॅक्टिस तुमची आहे, मेहनत तुमची आहे.
मी तुम्हाला वेळोवेळी मदत करणार. चक्र कुठपर्यंत ऍक्टिव्ह झालेले आहे, ओरा किती बनलेला आहे, ओऱ्याचे 12 लेअरपैकी किती तयार झालेले आहेत, कुठल्या कलरचा ओरा जास्त आहे, कुठलं तत्व आहे, कुठला मंत्र म्हटला पाहिजे, का ब्लॉकेजेस येतात आहे, कुंडलिनी कुठपर्यंत वरती आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी चेक होणार आणि त्या गोष्टी सांगितल्या जाणार. म्हणजे जो तो त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. हो, असं नाही की मॅडम कडे गेले आणि आता पुढच्या महिन्यापासून माझ्याकडे करोड रुपये असे यायला लागले, असा प्रकार नाही. नाही मी काही देव नाही. तुमच्यासारखीच एक साधारण व्यक्ती आहे, सगळं शिकलेली आहे आणि तुम्ही कसं करायचं याचं मार्गदर्शन मी करू शकते, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पोस्ट कोर्स पण तुम्ही सपोर्ट करता का काही? हो, अगदी लाईफ टाईम, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे काही केसेस आहेत की ज्यांनी तुमच्याकडे शिकून थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन करून त्यांच्या आयुष्यात काही असे खूप प्रचंड एखादी केस अशी तुम्ही सांगू शकाल? आता एक जण आहेत, त्यांचं बिझनेस काहीच नव्हता, म्हणजे जॉब करत होते ते आणि अध्यात्माची आवड खूप होते त्यांना आणि त्यावेळेस ते हे सगळं ऑनलाईन वगैरे काही नव्हतं, ऑफलाईनच आम्ही प्रॅक्टिस करायचो, अशी यायचे ते आणि आठवड्यात 1 दिवस आपलं. पण त्या व्यक्तीने इतके छान चक्र ऍक्टिव्ह केले, रिलेशनमध्ये पण प्रश्न होते ते पण नॉर्मल झाले, घरातलं वातावरण पण हेल्दी झालं आणि आता स्वतःचे 4 बिझनेस त्यांचे आहेत. मॅम, एक प्रश्न असा आहे की थर्ड आय ऍक्टिव्हेशन झालं म्हणजे तिसरा डोळा उघडला, म्हणजे आमच्या लेमॅन लँग्वेजमध्ये आय कॅन से की मग देवी देवता त्यांच्या शॅडोज दिसायला लागतात, असं काही आहे का? सगळंच दिसतं. तुम्हाला जर निगेटिव्ह दिसते तर पॉझिटिव्ह पण दिसणार, पण पहिला नंबर निगेटिव्हचा असतो. अच्छा. हा, तुम्हाला साईन येतात. तुम्ही ज्यावेळेस ध्यान धारणेला बसलेले असतात तर ज्या तुम्ही इष्टांचं करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही हनुमानांचं जर करत असाल, हनुमानाचा मंत्र केलाय तर तुम्हाला वानरसेना दिसेल. हा, लिटरली मेडिटेशन मध्ये असं वाटतं की आपल्या आजूबाजूला ते फिरतात आहे, कोणीतरी समोर उभं आहे, आपल्याकडनं सेवा करून घेते, आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतीये. बऱ्याच वेळेस घाम येणं, बऱ्याच वेळेस खूप थंडी वाजून येणं. आपण जर एका रूममध्ये पॅक आहोत, नॉर्मल AC फॅन चालू आहे, तर खूप जास्त फार फार थंडी वाजली पाहिजे, AC आहे तर गरम कसं होईल? बरोबर. तर त्या एनर्जीज तुम्हाला साईन देतात की तुमची सेवा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं सिद्धी तयार होतात. तुम्ही ज्यावेळेस मंत्र जास्त प्रमाणात तुमचा होतो, मंत्र तुमच्या बॉडीमध्ये ओऱ्यामध्ये स्टोअर होतो, तर हनुमानाच्या ज्या सिद्धी असतात. हनुमानाची सिद्धी म्हणजे काय? सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा पडला पाहिजे की हनुमानाची सिद्धी म्हणजे काय. डायरेक्ट आपण जर हनुमानाची सेवा केली तर हनुमानाचं आपल्याशी कनेक्ट नाही होणार, त्यांचे सेवक आधी कनेक्ट होतील. त्यांना म्हणतात हनुमानाच्या सिद्धी. मग ते वेगळे वेगळे असतात, ते आपला निरोप पोचवत असतात आणि मग तुम्हाला डायरेक्ट दर्शन होतात. आधी सिद्धी आणि मग सिद्धी तुमच्याकडे सिद्ध झालेल्या आहेत. हे कशावरनं? तुमच्या बॉडीमध्ये कुठेतरी फडफड व्हायला लागणं. माझा अनुभव असा आहे सुरुवातीचा की लेफ्ट हँडला मंत्र जप सुरू झाला की दंड इतका उडायचा की धरून ठेवायला लागायचं. मग हळूहळू हळूहळू करत ते, मग ते कुठल्या चक्राला, मग ते हार्ट चक्रा, इथे जवळ माझा हार्ट चक्र आहे म्हणून हार्ट चक्राजवळ माझी सिद्धी स्थिर झाली. मग मी अजून मंत्र जप वाढवला तर माझी इथे लिटरली व्हायब्रेट होता. आता सुद्धा आपण मंत्र केला, उजवी बाजू पूर्ण व्हायब्रेट होत होती माझी. हा, तर ती सिद्धी जी आहे की हो ठीक आहे कनेक्टेड आहात तुम्ही त्या एनर्जीशी, असं देवीचं पण असतं. मग हे सायन्स तुम्हाला यायला लागतात, शॅडो दिसतात. त्याच्यानी 5 लेअर जे तुम्हाला म्हटलं तर ते 5 लेअर ज्या असतात त्या दृष्टीच्या असतात. मग स्वप्नदृष्टी, दिव्यदृष्टी, हे सगळे असे वेगवेगळे प्रकार असतात. बऱ्याच वेळेस ध्यानांमध्ये तुम्हाला काही कळत नाही, काही प्रश्न तुम्ही घेऊन बसले तर तुम्हाला स्वप्नात येऊन उत्तरं देऊन जातात. एक प्रश्न असा होता, माझे एक क्लोज रिलेटिव्हने असंच शेअर केलं होतं की त्यांच्या घरातलं जे देवाऱ्याची रूम आहे तिथे ते जपाला बसतात. आता जैन आपले देव म्हटले तर समजा आदेश्वर भगवान आहेत, महावीर स्वामी भगवान आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की त्या तिथे जपाला बसल्या, दर्शन करायला किंवा पोथी वाचायला, कुठल्याही धार्मिक विधीसाठी बसल्या तिथे की थोड्या वेळाने त्या ध्यानात गेल्या की पूर्ण त्यांना असं वाटायचं की संपूर्ण असं प्रकाशमान झालेलं आहे, पूर्ण आपलं शरीर त्या असं सोनेरी किरणांनी भरलेलं आणि असं खूप असं एकदम वेगळंच असं छान हलकं असं वाटायला. काय आहे हे? युनिव्हर्सच्या एनर्जीशी ज्यावेळेस आपण कनेक्ट होतो तुमचे ब्लॉकेजेस निघून जातात आणि कुठलेही ब्लॉकेजेस कर्मांचे
किंवा तुमच्या अजून कुठलेही असू देत निगेटिव्ह एनर्जीचे, पित्रांचे, हे कट कधी होतात? मंत्र जापाने कट होतात. आणि ज्यावेळेस त्यांचे ब्लॉकेजेस पूर्णपणे संपून जातात, तुमचा ओऱ्याचा रंग बदलायला लागतो. गोल्डन म्हणजे एकदम दैवत्व प्राप्त झालेल्या लोकांना गोल्डन कलरचा ओरा तयार होतो. क्या बात. मगाशी ती म्हटला की नेगेटिव्ह एनर्जीज पण त्यांनी अट्रॅक्ट जास्त होतात, तर मग एक ब्लॅक मॅजिक सारखा काही प्रकार आहे का? नाही, एनर्जीज म्हटलं मी तुम्हाला, मॅजिक नाही. मॅजिक पूर्णपणे गोष्ट वेगळी आहे. आणि एनर्जी जशी ब्लॅक मॅजिक सारखंच काहीतरी नाही, एनर्जीज म्हणजे कशा की ज्या अतृप्त आत्मा, ज्या फ्री झालेल्या नाहीयेत, त्यांना अपेक्षा असते की आपण त्यांना फ्री करावं, कारण आपण त्यांना बघू शकतो हे त्यांना कळतं. बरोबर. पण हे कसं करणार कोण फ्री झालंय नाही? म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य ज्यांचं काय नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्रास आहे, तुम्ही माझ्याकडे आलेले आहात, एंटिटीचा जर विषय असेल, मी ती फ्री करणार. जी काही माझी प्रोसेस आहे, हवनाचा विधी किंवा मंत्रजापाचा विधी, आणि एक तुम्हाला पिरियड देईल. त्या पिरियड नंतर तुम्ही फ्री व्हाल त्या गोष्टीतनं. अच्छा. तुमचं आर्थिक असू दे, मानसिक असू दे, शारीरिक असू दे, म्हणजे जाणवेल ना. मॅम, मॅजिक असं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं हे असं जे एनर्जी किंवा हे हिलिंग वगैरे करतात, असं काय मॅजिक असतं का? आणि मॅजिक बद्दल पण बरेच गैरसमज आहेत. ते काय मॅजिक, जादू, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मॅजिक इज मॅजिक, ब्लॅक नाही आणि व्हाईट नाही. पहिली गोष्ट ही कन्सेप्ट आधी क्लिअर कर. म्हणजे माझ्या गुरूंकडून माझ्यापर्यंत हे चालेलं आहे. कुठल्याही गोष्टीला अफर्मेशन जशी देऊ आपण. एखादा विधी आहे तो करताना मी पॉझिटिव्ह विचारांनी जर करते तर व्हाईट मॅजिक झालं, आणि तीच गोष्ट जर मी निगेटिव्ह थॉट ठेवून करते तर ते ब्लॅक मॅजिक होणार. मॅजिक इज मॅजिक. ब्लॅक व्हाईट असं काही नाही, काही नसतं. मंत्र तेच असतात, पण तुम्ही कुठल्या उद्देशाने करताय ते जास्त महत्वाचं. येस. मंत्राचा विषय आपला निघाला आता, तर एक बरेचसे मंत्र असतात, मंत्रोच्चार आपण करतो, त्यांनी सिद्धी प्राप्त करणं किंवा बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह करणं बघतो आपण. एक शाबर मंत्र म्हणून मी ऐकलेलं आहे, नक्की हा काय प्रकार आहे? शाबर मंत्र म्हणजे काय? दंतकथा म्हणा किंवा आमच्यापर्यंत जी आलेली माहिती, आपण असं म्हणूया की भगवान शिवाने पार्वतींना सांगताना चर्चेमध्ये की सामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील. अच्छा. कारण त्यांना तर संस्कृत येत नाही किंवा होम हवनं येत नाही, त्या पद्धतीचे विधी येत नाही. पण मग त्यांनी कसं प्रश्न सोडवायचा, देवापर्यंत कसं पोहोचवायचं, तर म्हणून सोप्या भाषेत लिहिली गेलेली वाक्यरचना, त्याला म्हणतात शाबर मंत्र. अच्छा. हां, तर एकदम सोपे असतात. जसे आपण एखादी कविता म्हणतोय ना, त्या पद्धतीने ते शाबर मंत्र असतात. आणि गोरखनाथ, नवनाथांचे जे गुरु आहेत गोरखनाथ, त्यांच्याकडनं आपल्याला ते पुढे मिळालेले आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत ते. अच्छा. पण ते एवढे असे फास्ट त्याचा असर होतो वगैरे? खूप फास्ट होतो. कशासाठी वापरतात ते? कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता तुम्ही. निगेटिव्ह जी एनर्जी असते ती काढण्यासाठी, बिझनेस ग्रोथसाठी आहे. जगातला कुठलाही प्रश्न तुम्ही शाबर मंत्राने सॉल्व्ह करू शकता. फक्त मंत्रांची संख्या जी आहे, मंत्र जाप जो आहे, पण शाबर मंत्र करताना नवनाथांकडून आलेला असल्यामुळे त्याचे नियम खूप असतात, ते तुम्हाला फॉलो केले गेले पाहिजे. ब्रह्मचर्य पालन आहे. तुम्ही गोमूत्र जे असतं, आता ही गोष्ट जे नवनाथपंथी असतील त्या लोकांना माहिती आहे, पण ज्या घरात गोमूत्र असेल त्या घरात ते चालत नाही. अच्छा. तर त्यांचे खूप नियम आहेत. ही बेसिक गोष्ट आहे. हे माहिती नसेल किंवा जेही पॉडकास्टच्या माध्यमातून आत्ता बघत असतील आणि ज्यांच्या घरात गोमूत्र ठेवलेलं जरी असेल आणि त्या घरात शाबर मंत्राचा उच्चार केला जात असेल तर रिझल्ट निगेटिव्ह होतील. खूप जास्त कडक साधना आहे. मंत्र जरी सोपा असला पण त्याला तुम्हाला बेसिक गोष्टींची खूप काळजी घ्यायला लागते. म्हणजे त्याचे काय जनरली, आता समजा तुम्ही जसं म्हटलात की किती वेळेला जाप करायचा वगैरे, हे पण वेगळं वेगळं असतं? नाही, संख्या काय आहे की 1 माळ, 5 माळ, 10 माळ, तुमचं ते 108 माळ मनींची जी माळ असते, मग त्याला रुद्राक्षाची माळ तुम्ही घ्यायची असते. मग ती स्वच्छ धुवून गंगाजलाने धुवून, आणि शक्यतो कपडे जे आहेत तर एकरंगी कपडा, नवीन कपडा, आसन व्यवस्थित पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर, आणि ते मंत्र तुम्हाला म्हणायचे.
त्या सगळ्या प्रॉपर प्रक्रिया केल्या पाहिजेत. कुठलाही मंत्र सिद्ध तुम्हाला करायचा असेल तर. हो, अगदी अगदी. पण समजा चुकून माकून काही जणांना ह्या गोष्टी माहीत नसतील, नॉलेज कमी असेल, तर ह्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळं त्यांच्यावर त्याचा काही नेगेटिव्ह इम्पॅक्ट असा काही येतो? हो, होत असतो. कारण शाबर मंत्रांना जे आहे नियम आहेत, इतर मंत्रांना तेवढे नाही आहेत. जसं गणेश मंत्र झालं, आपल्या लक्ष्मीचा मंत्र झाला, दुर्गादेवीचा मंत्र झाला. संकल्प प्रत्येक गोष्टीला आहे. मंत्र करताना एखाद्या पर्टिक्युलर टार्गेटसाठी आपण ते करत असतो. एखाद्याचं लग्न जमत नाही त्याच्यासाठी तो करणार आहे, बिझनेस ग्रोथसाठी आहे तो त्याच्यासाठी करणार आहे, सेव्हिंगसाठी आहे, कोणी एखादं लॉटरी लागण्यासाठी करत असेल, काही पण. तर त्याला काय आहे नियम की एक पहिलं तर नवीन आसन, त्याच्यानंतर तुमचा संकल्प. उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. बाकीच्या काही गोष्टी असतात ज्या संकल्पामध्ये लागतात त्या घेऊन, आणि पर्टिक्युलर ह्या कामासाठी मी हा इतका मंत्रजाप रोज करणार आहे, आणि ते पाणी तुम्हाला जमिनीवर सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी काही माळ आहे ही माळ मी याच्यासाठी वापरणार आहे, आणि तो मंत्रजाप तुम्हाला सुरू करायचा आहे. पर्टिक्युलर जर मी ठरवलं की मी रोज 5 माळ मंत्रजाप करणार आहे, पण मला त्याच वेळेस त्याच कपड्यांमध्ये त्याच माळेवर तोच नैवेद्य आणि तो संकल्प न चुकता न मोडता जर तुम्ही केला तर 1001% मी लिहून देऊ शकते, रिझल्ट येणार म्हणजे येणार. पण तुम्ही एकही दिवस चूक केली तर तुम्हाला फायरबॅक होऊ शकतो. पण हे मंत्र हा जो आहे शाबर मंत्र, हे नेमकं आपण कशा करता वापरला जास्त जातो? त्याचा मुख्य फायदा कुठं आहे? हे कोणी वापरावं, कुठं करावं? नाही, वापरू कोणीही शकतं, पण याला नियमांचे बंधनं खूप आहेत. मग त्या नियमांचे आता मार्केटमध्ये काय आहे की नको त्यांचं फार कडक असतं. त्यांची साधना जी आहे ती कडक असते. साधना कडक नाही आहे, तुम्ही नियम चुकवायचे नाहीयेत. साधना सोपीच आहे, फक्त त्याच्यासाठी ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या पिरियड्सचं जे आहे ते खूप सांभाळावं लागतं. ती जी माळ आहे ती टच नाही झाली पाहिजे कोणाकडनं, अशा सगळ्या गोष्टी असतात त्या. बरोबर. पण मग हल्ली तर लोक अगदी युट्यूबवर बघतात, करायला सुरुवात करतात, असं काहीतरी होतं ना. बऱ्याच वेळेस होतं ना की वेगळ्या ठिकाणी रिझल्ट येतात. आता समजा बिझनेससाठी आपण करतोय, बिझनेस तर ऍज इट इज तिथे तर काही ग्रोथ नाही होणार. पण तुम्ही ज्या जागेवर बसून करतात, समजा घरात बसून करतात, क्लेश खूप वाढेल, खूप वाद होतील, हेल्थ इश्यू येतील, अशा वेगळ्या गोष्टी. मग तुमचा ओराच डाऊन होतो, खूप झोप लागायला लागते, असे वेगळे प्रश्न तुम्हाला तयार होतात. म्हणजे लक्षातच येणार नाही की आपण हीच चूक केली आणि याच्यामुळे हे होऊ शकतं. आता एक जनरली कॉमन क्वेश्चन जो बऱ्याच लोकांना किंवा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मनी रिलेटेड प्रॉब्लेम. हे सर्वात मोठा प्रॉब्लेम. मनी रिलेटेड प्रॉब्लेमला याचा काही उपयोग होतो का आणि कसा होतो? तुम्ही काही बघितलंय का? केस स्टडीज पण चालेल, पण काय कसा उपयोग होतो? असं एखादा मंत्र आम्हाला सांगा केल्याने पैसाचा ओघ हा आमच्याकडे, म्हणजे एखादा समजा आज जे ऑडियन्स बघतायत त्यांना ह्याच्यातून एक सोल्युशन त्यांच्यासाठी मिळेल किंवा ह्या मंत्राचा अशा पद्धतीने जाप केला तर त्यांचे मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. बरं, आपण काय करू, मंत्र जो आहे तो फ्लॅश करून देऊ इथे बोलण्यापेक्षा. त्याचं पर्टिक्युलर काय आहे की तुम्हाला त्या मंत्राचा मान ठेवला गेला पाहिजे. माझ्याकडे आसन नाहीये तर मी म्हणणार नाही, तर आपण आता ते आपणच करू तर इतर ऑडियन्स पण करणार आहे. तर आपण तो फ्लॅश करून देऊ एक मंत्र मनी रिलेटेड जो आहे त्याच्यासाठी करूयात आणि निगेटिव्हिटीसाठी करू. असे 2 मंत्र आपण फ्लॅश करायचे आहेत ऑडियन्ससाठी, ते मी तुम्हाला सांगते. ओके. आणि त्याचे काय, कसे, किती वेळा जाप करायचं, कधी करायचं, त्याचं काय रीती आहे? मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, आसन घ्यायचं आहे. बाकी तुमचं जो नवीन कपडे तुम्हाला वापरायचे आहेत, आणि नैवेद्य जो आहे तो मग तुम्ही रोज साखरेचा जरी ठेवला पण तो अनटच पाहिजे. पिरियड्सचं जे आहे ते सांभाळायचं आहे. गोमूत्र घरात नको आहे. आणि आंघोळ करून लगेचच तुम्हाला ते मंत्र जापाला बसायचं आहे. त्याच्या सोबतीला आणखीन कुठले काही अजून करायला लागतात का? ऑकल्ट सिम्बल्स मी काही ऐकलं आहे, किंवा अजून कुठलं तंत्र मंत्र त्याच्यासोबत काही करायला लागतं? तंत्रमंत्र म्हणण्यापेक्षा हिलिंग मॉडेलिटीजमध्ये जे आहे हुंकारा विथ हलीमचे जे सिम्बॉल आहेत ना ते खूप जबरदस्त आहेत. 3,84,000 हुंकाराचा हे आहे आणि 3 लाखाच्या आसपास हलीमचा. तो ऍक्च्युली लिम आहे म्हणताना लिम आहे. तर ते 3 सिम्बॉल त्याच्यामध्ये येतात, एक सेपरेट आणि एक कॉम्बिनेशनचा.
असे 3 सिम्बॉल त्याच्यामध्ये मिळतात. इतके जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे. कुठलेही ब्लॉकेजेस, कुठलेही मनीचे तर आणि तुमचं तुम्हाला सांगते आज्ञाचक्र ज्यांना ऍक्टिव्ह करायचं आहे, म्हणजे जसं थर्ड आय आपण म्हटलं, त्या लोकांनी जर आधी हुंकारावीत हलीम केलं ना, तर एक प्रोटेक्शन तर मिळतंच तुम्हाला, आणि ते ग्रो करायला ना फार मदत होते. तुमच्या थर्ड आयवर ज्यावेळेस ते सिम्बॉल देतो ना आपण, तुम्हाला पण प्रॅक्टिकल देते मी एक, तर खूप छान व्हायब्रेशन्स येतात. लेअर जे आहेत ना दृष्टीच्या वितळायला फार मदत होते. हुंकारा विथ लिम. आणि हे असे जे काही गुप्त मंत्र वगैरे असतात, असं म्हणतात की रात्री 12 नंतरच ते करायचे किंवा ते ऍक्टिव्हेट त्यावेळेला होतात, असं काही असतं का? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे आता सांगतात की रात्री 12 नंतर ऍक्टिव्ह होतात, तसं काही नसतं. शांतता असते, तुम्हाला डिस्टर्बन्स नको आहे. मग दिवसभरात तुमच्या घरात जर डिस्टर्बन्स नसेल तर दिवसातलं कुठलाही प्रहर तुम्ही निवडा ना, रात्रच का? त्यावेळेस काय असतं की शांतता खूप असते, तुम्ही युनिव्हर्सच्या एनर्जीशी पटकन कनेक्ट होतात. त्याच्यामुळे ते म्हटलं जातं असं की रात्री बंधन नाहीये त्याला, प्रत्येक शांतता असावी म्हणून तो रात्री 12 नंतर केला जातो. तो पडला ते काय म्हणता येईल, सांगतात लोक की रात्रीची करावी साधना, कारण कोणी येणारं जाणारं नसतं, लहान मुलं नसतात, इतरही व्यक्ती, मग साधना करणारा व्यक्ती एकांतात असतो ना, म्हणून ते म्हणत असतात, बाकी काही नाही. काही लोक असं म्हणतात की मंत्रांच्या मागं भूत जिन्न असं काही लोक असे असतात, त्यामुळे आपण तो मंत्रोच्चार केल्यावर चुकून त्या शक्ती जागेहून ते आपल्याला काही त्रास देऊ शकतात का? सर, निगेटिव्ह नाही म्हणता येणार त्याला. एखाद्या इष्टांची आपण ज्यावेळेस साधना करतो, मंत्रांनी साधना करतो, तर त्यावेळेस ते इष्ट स्वतः जागृत होऊन तुमच्याशी कनेक्ट नाही होत, तर त्यांच्या सिद्धीज होत असतात. तर त्या सिद्धी काय करतात, तुमच्या परीक्षा घेत असतात तुमची, ज्यावेळेस ती साधना सुरू असते. मग ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की त्रास होतोय, तर तो त्रास नसतो, ती तुमची परीक्षा असते आणि तिथे तुम्हाला स्थिर राहून ती साधना पूर्ण करायची असते, तर ते तुमचं इष्टांपर्यंत पोहोचणं पूर्णत्वाला नेतं. भूत वगैरे काही प्रकार नाही. मॅम, तुम्ही आतापर्यंत आपण थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन बद्दल जे बोलत होतो, किंवा हे मंत्र उच्चार आहेत, शाबर मंत्र आहे, आणि तुम्ही या सगळ्याचे क्लासेस घेता असं तुम्ही म्हटलात, तर हे सगळे कधी सुरू असतात तुमचे क्लासेस, किंवा त्याचा काही स्पेसिफिक पिरियड असतो, कसं असतं ते? नाही, ऍडमिशन तशी मिळते. क्लास एकच आहे. लेक्चरमध्ये फर्स्ट स्टुडंटपासून लास्टला ज्यांनी पण ऍडमिशन घेतली ते कंटिन्यू त्या क्लासेसमध्ये सगळेजण असतात. तर आत्ताची जी बॅच सुरू होते ती 5 तारखेला आपली सुरू होतीये. ऍडमिशन मिळणार आणि 5 महिन्याचा पूर्ण कोर्स असतो. आणि याचे अपडेट्स कुठे मिळणार जर कुणाला बघायचं असेल? आपली वेबसाईट आहे आणि आपण फ्लॅशमध्ये आपला नंबर देऊन टाकू. इंस्टाग्रामला पण तुम्ही अपडेट? इंस्टाला पण आहे, युट्यूबला पण आहे, फेसबुकला पण आहे. म्हणजे तुमचे क्लासेस ऑफलाईन असतात का ऑनलाईन? ऑनलाईन असतात. ओके. सो मॅम, आजचा पॉडकास्ट खूपच छान झाला, जसा आपला मागच्या वेळेचा आपण झाला होता. एक्साइटिंग होता, नवीन काहीतरी ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. एक आमच्या ऑडियन्ससाठी की ज्यांना हे मंत्र उच्चार, शाबर मंत्र असेल, थर्ड ऍक्टिव्हेशन मेडिटेशन, यासाठी तुम्ही काही एक टेक अवे मेसेज देऊ शकाल का? सगळ्यात आधी तर मी असं सांगेन, ज्या व्यक्तींना किंवा इथे ह्या मार्गामध्ये यायचं आहे तर आधी त्यांनी त्यांचे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे, ओरा चेक करून घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर एक बेसिक लेवलला तुम्ही ज्यावेळेस येता नॉर्मल याच्याने आध्यात्मिक मार्गाला एंट्री करण्यासाठीचं, त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिशन नक्कीच मिळेल. खूप छान छान गोष्टी आहे. 1-1 दिवसापासूनचे कोर्सेस आहे, तर 5-5 महिन्यापर्यंतचे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला कुठली गरज आहे, तुमचा ओरा कुठला आहे, इष्ट कुठले आहे, हे चेक करून आपण त्यांना सजेशन देत असतो. तर नक्कीच याचा उपयोग करून घ्या. धन्यवाद मॅडम. आजचा पॉडकास्ट खूप छान झाला आहे. मॅडम बोलल्यात तशाच, आणि यापुढेही फ्युचरमध्ये आपले काही पॉडकास्ट आपण लोकांसाठी करूयात, जेणेकरून त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी फायदेमंद झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच सर. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. आणि खूप छान झाला आजचा पॉडकास्ट. पुन्हा भेटूया तुमच्या बरोबर अजून एका नवीन एक्साइटिंग विषयासोबत आणि एका नवीन पॉडकास्टमध्ये. नक्कीच मॅडम. थँक्यू सो मच. तर हा होता आमचा आजचा एपिसोड कीर्ती मॅम सोबत. चर्चा बिर्चा, नवा विचार, नवी दिशा.
जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. पुन्हा भेटूया एका नवीन पॉडकास्टमध्ये एका नवीन एक्सपर्ट सोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.